जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास पहिला. वाल्मिक स्तवन निरूपन्ना. श्रीराम समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषीन माझी पुण्य श्लोक, जयाचेन हा त्रिलोक्य पावन झाला. आज आपण नवीन दशक 16वा तत्वान्वयाचा मधील समास पहिला वाल्मिक स्तवन निरूपन्ना याचं श्रवण करणार आहोत. या समासामध्ये श्री समर्थांनी संपूर्ण दशकाचा जर विचार केला तर या समासामध्ये या दशकामध्ये समर्थांनी प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. प्रभू रामचंद्र हे समर्थांचे सद्गुरू, त्यामुळे सद्गुरूंचं स्तवन समर्थ या निमित्ताने करत आहेत. सूर्य हा प्रभू रामचंद्रांचा पूर्वज आहे, म्हणजे सूर्य परिवार म्हणून या समासाचं नावच समर्थांनी वाल्मिक स्तवन निरूपन्नाम असं दिलेलं आहे. श्री समर्थांच्या वडिलांचे नावही सूर्याजी पंत होते. ते मोठे सूर्य उपासक होते, म्हणजे समर्थांकडे सूर्य उपासना होती, राम उपासना होती. आजही श्री समर्थांचं अग्नी उपासनेचं कुंड सज्जनगडावर आपल्याला पाहायला मिळते. ते सज्जनगडावरील शेजारतीच्या बाजूला, शेष घराच्या बाजूला आपण ते पाहतो. वाल्मिक ऋषी यांनी प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. ऋषी सूर्यवंशाची यथोगाथा वाल्मिकींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे वाल्मिक ऋषींचं स्तवन करणं हेही या ठिकाणी योग्य ठरते आहे. म्हणून समर्थांनी सुरुवातच आपल्या सद्गुरूंचं स्तवन करणाऱ्या थोर वाल्मिक ऋषींचं वर्णन ते करत आहे. पृथ्वीच्या पोटातून आम्हाला ही संबंध सृष्टी निर्माण झालेली दिसते आहे, पण ही सृष्टी, ही पृथ्वी नेमकी सूर्याच्या पोटातून निघालेली आहे. सूर्य आणि अग्नी म्हणून हे दोन देवता वादातीत मानले जातात. या समासामध्ये, या संपूर्ण दशकामध्ये श्री समर्थांनी सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. म्हणून हा समास आपण मोठ्या श्रद्धेने श्रवण करावा. वाल्मिक स्तवन. समर्थांच्या आराध्य देवता म्हणजे प्रभू रामचंद्र, तेच त्यांचे सद्गुरू श्रीराम समर्थ. म्हणून हा समास समर्थांनी समाजामध्ये जर सत्वगुणांचा प्रचार आपल्याला करायचा आहे, सत्वगुणांचा जर आपल्याला विचार करायचा आहे आणि तो समाजापर्यंत पोहोचवायचा आहे, तर त्यासाठी श्रीराम कथेसारखं दुसरं माध्यम नाही. म्हणून समर्थ म्हणतात, रामकथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी. कारण श्रीरामांसारखा आदर्श जगाच्या पाठीवर कोणीही नाही. रामकथा ही संपूर्ण विश्वाला आदरणीय आहे, वंदनीय आहे, आणि त्यामुळे ही वाल्मिक ऋषींनी लिहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कृपेमुळे ते श्रीराम आपल्याला कळले. म्हणून यामध्ये थोडक्यात महर्षी वाल्मिकींचं चरित्रही आलेलं आहे. अशा प्रकारे या समासाची रचना केलेली आहे. जिथे भगवान शंकरांनी रामनाम घेतलं, सगळ्या देवतांनी श्रीरामांना वंदन केलं, सगळ्या ऋषींनी श्रीरामांना श्रेष्ठ मानलं, जे समाजाचे आदर्श आहेत, असे आदर्श पुरुष प्रभू रामचंद्र यांचं चरित्र आपण सर्वांनी श्रवण केलंच पाहिजे. आणि ते नुसतं श्रवण करून चालणार नाही, तर श्रीराम जसे वागले तसं आम्हाला वागता आलं पाहिजे. तो ध्यास आम्हाला लागला पाहिजे, तरच मनुष्य आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. श्री प्रभू रामचंद्र यांचं वर्णन करणारे थोर महर्षी वाल्मिकींचं वर्णन पहिल्याच समासामध्ये, पहिल्याच ओवीमध्ये आलेलं आहे. त्याचं प्रत्यक्ष श्रवण आज आपण बघूया. धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषीन माझी पुण्य श्लोक, जयाचेन हा त्रिलोक्य पावन झाला. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानती जन भूमंडळीचे. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार,
राम कथेचा विस्तार विस्तारिला जेनी. ऐसा जयाचा वाघविळास ऐकोनी संतोषला महेश. मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. श्री समर्थांनी धन्य धन्य तो वाल्मिक ऋषीं माझी पुण्य श्लोक. सगळे जे ऋषी आहेत त्या सर्व ऋषींनी वाल्मिकींना वर्णन केलेलं आहे, कारण ते धन्य आहेत. वाल्मिक ऋषींमुळे रामकथा संपूर्ण विश्वाला कळाली, त्यामुळे सगळेजण त्यांना वंदन करत आहेत आणि त्यामुळे त्या श्रीरामनामामुळे, त्या रामचरित्रांमुळे सगळे लोक पावन झाले. आणि म्हणून हे पुण्य सर्व वाल्मिक ऋषींकडे जाते आणि म्हणून ते धन्य आहेत. म्हणून समर्थ म्हणतायत धन्य धन्य तो वाल्मिक ऋषीं माझी पुण्य श्लोक. जयाचेन हा त्रिलोक्य पावन झाला. भविष्य आणि शतकोटी. रामायण शतकोटी, रामायण म्हणतो आपण, 24,000 श्लोक रामायणामध्ये पाहायला मिळतात. म्हणून भविष्य आणि शतकोटी. हे तो नाही देखिले दृष्टी. एखाद्याने एखादं वचन भविष्य कारणानं एखाद्याला सांगितलं असेल आणि ते जर वचन सिद्ध झालं किंवा प्रमाण झालं किंवा ते खरं झालं तर त्या भविष्यकाराला धन्य म्हणतात. लोक तेवढ्या वचनावरून त्याची सर्वत्र कीर्ती गातात. म्हणून समर्थ म्हणतायत प्रभू रामचंद्रांचं चरित्र 24,000 श्लोकांचं चरित्र शतकोटी रामायण आहे. एवढं रामायण ज्यांनी भविष्य म्हणून सांगितलं आणि ते तद्वत झालं, मग यामध्येच वाल्मिकींची केवढी महती आहे. हे तो नाही देखिले दृष्टी. धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. शोधून जरी पाहिलं तर असं उदाहरण जगाच्या पाठीवर मिळणार नाही, कुठेच मिळणार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे वचन जर आम्ही वाल्मिक ऋषींना जर आम्ही लावलं तर वाल्मिक ऋषींनी जे बोलले, इतरांना जे सांगितले आणि किंवा ते लिहून सांगितले आणि सांगितल्यानंतर त्याप्रमाणे वागणे आम्ही नाही, प्रत्यक्ष प्रभू सुद्धा त्याप्रमाणे वागले. आणि म्हणून भविष्याचे एक वचन कदाचित जाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. आश्चर्य वाटते हो. एक वचन पूर्ण झाले, भविष्यकाराने सांगितले की तुम्हाला इतक्या इतक्या वर्षामध्ये तुम्हाला चांगले योग आहेत, तुमचं लग्न या वर्षात होणार आहे, तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे. एक वचन आहे. एवढ्या एका वचनाने लोक त्या भविष्यकाराला डोक्यावर घेतात, त्याला वंदन करतात, झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे जातात. समर्थ म्हणतात ज्यांच्या वचनाने संपूर्ण रामायण लिहिलेले गेले आहे ते वाल्मिक ऋषी किती महान असतील हो, केवळ कल्पना करा. म्हणून समर्थ म्हणता आहेत नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार. राम कथेचा विस्तार विस्तारिला जेने. किती सुंदर ओव्या लिहिल्या समर्थाने. वाल्मिक ऋषींच्या चरित्रात आम्ही जर पाहिलं तर त्यांनी आयुष्यात कधीही शास्त्राधार पाहिला नाही. वेद माहीत नाहीत, उपनिषद माहीत नाही, शास्त्राधार माहीत नाही. आणि असं असताना सुद्धा वाल्मिकींनी रामायण आमच्या डोळ्यासमोर दिसते आहे. हे कुणाचं सामर्थ्य आहे? तर ते वाल्मिकींच्या तपाचं सामर्थ्य आहे. म्हणून म्हटलं आहे नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार. राम कथेचा विस्तार विस्तारिला जेने. ऐसा जयाचा वाघविळास ऐकोनी. वाघविळास म्हणजे विलखान, वाघ म्हणजे पाणी आणि वाघविळास म्हणजे त्या वाणीच्या माध्यमातून केलेला विस्तार. ऐकोनी संतोषला महेश. अशा प्रकारचं रामायण सर्वात पहिल्यांदा कोणी ऐकलं असेल तर ते महेशांनी ऐकलं आहे. आणि त्या महेशांनी प्रत्यक्ष शंकरांनी समाधान व्यक्त केलेलं आहे, त्यांना संतोष प्राप्त झाला. मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. अशा प्रकारे नंतर ते जगाला कळालं. म्हणजे रामायणाचे पहिले श्रोते कोण होते? ते भगवान शंकर होते. अशा प्रकारे ज्यांचे कवित्व शंकरे पाहिले, समर्थ म्हणतात ज्यांचे कवित्व शंकरे पाहिले, इतरांना वचे अनुमानले, राम उपासकांसी झाले परम समाधान. ज्यांचे कवित्वाने शंकरांनी पाहिले,
प्रभू रामचंद्रांचं चरित्र सर्वात पहिल्यांदा त्यांनी ऐकलं ते भगवान शंकर म्हणून ते संतोष पावले आणि रामकथा पुढे जगाला कळाली. इतरांनवचे अनुमानले राम उपासकांसी झाले परम समाधान. राम उपासक जे आहेत त्यांना अत्यंत समाधान प्राप्त झाले आहे, कारण राम हे जगाचे आदर्श झाले. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार. परी वाल्मिका सारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती. या जगाच्या पाठीवर अनंत कवी होऊन गेले, अनंत त्या ठिकाणी विद्वान होऊन गेले, अनेक शास्त्राधार होऊन गेले, पण वाल्मिकींसारखा दुसरा कोणी होणार नाही. न भूतो न भविष्यती. म्हणून समर्थांचं वर्णन करताना वामन पंडितांनी म्हटलेलं आहे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा तया रामदासा. अशा प्रकारचं वचन प्रत्यक्ष वामन पंडित समर्थांबद्दल लिहित आहेत. म्हणून वाल्मिकींसारखा काव्य करणारं पृथ्वीच्या पाठीवर दुसरं कोणी निर्माण होणार नाही. अनेक ग्रंथ जन्माला येतील, परंतु या ग्रंथांची बरोबरी होईल असला कुठलाही ग्रंथ जगात नाही. फक्त कसं वागावं हे जर पाहायचं असेल तर फक्त रामकथा पहा, श्रवण करा. माणसाच्या जीवाला धन्यता केवळ रामकथेने प्राप्त होईल. म्हणून पुढे म्हटलं आहे, पूर्वी केली दृष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे. नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. पहिले वाल्मिक ऋषी, पूर्वतः आम्ही त्यांचं जर काम पाहिलं तर त्यांच्या पापाच्या रांजणाचा जर विचार केला तर पापाचे 7 रांजण भरतील एवढं त्यांच्याकडून पाप घडलं होतं. पण पुढे संतांची भेटी झाली आणि त्या संतांच्या भेटीमध्ये म्हणजे देवर्षी नारदांनी त्यांना उपदेश केला की तुम्ही रामनाम जपा, त्यांनी तुमचा उद्धार होईल. म्हणून उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरती. या संपूर्ण ब्रह्मांडावर वाल्मिक ऋषींनी केलेलं पाप, ते वाल्मिक ऋषी म्हणता येणार नाही, ते वाल्याकोळी होते. समर्थ म्हणतात उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी, भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. उफराटे नाम याचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ होतो तो राम हा शब्द वाल्मिकीच्या मुखातून निघत होता, वाल्मिकींच्या मुखातून तो निघत होता आणि त्यामुळे त्यांच्या राम हा शब्द त्यांना कठीण वाटत होता, त्यांच्या मुखातून निघत नव्हता आणि त्यामुळे त्यांना जरी जप करायला सांगितलं, राम हा शब्द वाल्मिकींच्या मुखातून निघत नव्हता आणि त्यामुळे त्यांना जरी जप करायला सांगितला तरी ते राम म्हणू शकत नव्हते. तर त्यांच्या नामानुसार, त्यांच्या कर्मानुसार मारणे आणि मरणे एवढंच त्यांचं काम होतं. म्हणून मारणे मध्ये मरा हा शब्द आहे, म्हणून ते राम न म्हणता मरा मरा म्हणू लागले. पण असं म्हणतात त्यांच्या निष्ठेने आणि श्रद्धेमुळे हळूहळू त्यांच्या वाणीत बदल झाला आणि मरा मराचं राम 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 शब्दात रूपांतर झालं, ते त्यांनाच कळलं नाही. आणि त्यामुळे वाल्मिक ऋषींमध्ये अशा प्रकारची शक्ती निर्माण झाली की ते बोलतील त्याप्रमाणे होईल. म्हणून समर्थ म्हणता आहेत, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे. वाल्मिक जेथे जप केले ते वन पुण्य पावन झाले. जिथे वाल्मिक ऋषींनी राम नामाचा जप केला त्या जपाच्या सामर्थ्याने वाल्मिक ऋषी फक्त पुण्यवान नाही झाले, तर त्या ठिकाणी ते क्षेत्र सुद्धा पुण्यवंत झालं. जसं तीर्थाला पावित्र्य प्राप्त करून देण्याचं काम संत करतात, म्हणजे मुळात तीर्थ पवित्र आहे, पण त्या तीर्थांना पवित्र करण्याचं काम, पावन करण्याचं काम संतांच्या चरणांमुळे होतं. त्याप्रमाणे या संपूर्ण रामनामाच्या सामर्थ्याने केवळ वाल्मिक ऋषी तरले नाही, तर ते संपूर्ण जे वन होतं ते वन सुद्धा उद्धरून गेलं. म्हणून समर्थ इथे म्हणतायत, शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या,
जे शुष्क असलेली काष्टी लाकूड जे वाळलेलं होतं, त्या वाळलेल्या झाडाला सुद्धा अंकुर फुटण्याचं सामर्थ्य या रामनामामुळे झालं. आणि ते वाल्मिकींच्या तपोबलामुळे झालं. आणि दुसरा अर्थ असा की नुसतं मरा मरा म्हटल्यामुळे, राम राम म्हटल्यामुळे वाल्मिकीचा उद्धार झाला असं नुसतं थोडक्यात अर्थ आपण घेऊ नये. थोडा जर गर्भितार्थ घेतला तर वाणीमुळे आपण जर जप करताना तो परावाणीतून करावा. आपण ज्यावेळी जप करतो तो परावाणीतून करावा आणि तो आत उतरावा असं अभिप्रेत आहे. वैखरीने केलेला जप हा वरवरचा मानला जातो. वैखरी म्हणजे जीभ आहे. जिभेच्या आत म्हणजे कंठ, मध्यमा म्हणजे कंठातून आणि मध्यमेच्या आत जर आपण गेलो तर पराच्या वर पच्छंती आहे. त्या पच्छंतीपर्यंत आपण जाऊन पोहोचतो. आणि अजून आपण जप केला तर तो परावाणीपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून जप करताना वाल्मिकींनी उफराटे नाम घेतले. याचा अर्थ परावाणीतून जप केला त्यांनी. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी नाभी कमला जवळ, पच्छंती हृदयाजवळ. परावाणी असते नाभी कमलाजवळ, पच्छंती असते हृदयाजवळ, मध्यमा कंठाजवळ आणि वैखरी जिभेजवळ. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी अशा प्रकारचा जप म्हणजे म्हणून राम राम राम. आता तो जप वैखरीचा राहिला नाही. राम राम तर तो आपल्या परावाणीचा झाला. म्हणून परावाणीतून ऋषींनी जप केला आणि त्या सामर्थ्याने संपूर्ण वन पावन झालं, ऋषी पावन झाले आणि पुढच्या आयुष्यामध्ये संपूर्ण जगाला पावन करण्याचं सामर्थ्य वाल्मिकींमध्ये निर्माण झालं. आणि जग पावन कशामुळे झालं तर ते रामकथेमुळे झालं, रामनामामुळे झालं. आणि ती प्रेरणा, ती शक्ती आणि ते सगळं देण्याचं काम वाल्मिकींनी आम्हाला दिलं. जर वाल्मिकच ऋषी नसते तर आपल्याला वाल्मिकी रामायण कळलं नसतं, आम्हाला श्रीराम कळले नसते. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे पूर्वी होता वाल्ह्या कोळी. समर्थ म्हणतायत पूर्वी होता वाल्ह्या कोळी, जीव घातकी भूमंडळी. तोची वंदी जे सकळी विभूदी आणि ऋषेश्वरी. अनेक विभूदींनी म्हणजे विद्वानांनी आणि अनेक ऋषींनी या वाल्मिकींना वंदन केलं. उपरती आणि अनुताप. तेथे कैचे उरले पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. वाल्मिकींना असंच नाही तप केलं. वाल्मिक या शब्दाचा अर्थ आहे वारुळ. ते ज्या ठिकाणी पद्मासनाची मांडी घालून बसले तिथून ते उठले नाही. मुंग्यांनी त्यांच्या अंगावर वारुळ तयार केलं आणि म्हणून त्या ऋषींचं नावच वाल्मिक पडलं. म्हणून वाल्मिकींनी जे केलेलं कार्य आहे अशा प्रकारे उपरती आणि अनुताप या दोन सामर्थ्याने ते केलेलं आहे. उपरती या शब्दाचा अर्थ आहे वैराग्य आणि अनुताप या शब्दाचा अर्थ आहे पश्चाताप. अनुराग म्हणजे प्रेम आहे आणि अनुताप म्हणजे पश्चाताप आहे. अनुदीन अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा निरसी मोह माया. अशा प्रकारे अशी घोर तपस्या वाल्मिकींनी केली आणि त्यातून प्रत्यक्ष भगवंताला प्रकट केले आणि ते स्वतःही भगवत रूप झाले. म्हणून पुढे म्हटलं आहे उपरती आणि अनुताप. तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. अनुतापे आसन घातले, देहांचे वारुळ झाले, तेची नाम पुढे पडिले वाल्मिकायचे. अत्यंत महत्वाचा एक मुद्दा समर्थ या ओळीमध्ये देत आहेत. वाल्याचा वाल्मिक होणे म्हणजे तप करणे एवढ्या पुरते मर्यादित नाही, तर तप करत असताना ते तपाला बसण्याच्या अगोदरची त्यांची मानसिकता अत्यंत महत्वाची असते. एखादा मनुष्य जर जप करतो तर जपाच्या पूर्वी भगवंताबद्दल आत्यंतिक प्रेम आणि जगाच्या बद्दलची नश्वरता आणि मायेतून त्याग या दोन गोष्टींचा जर संगम झाला तर भगवंताचं नाम हे जास्त पुण्यकारक ठरते.
आपण आमच्या संसार सुखासाठी जर आपण नाम घेत असू तर त्याने संसार सुख प्राप्त होईल आणि भगवंत प्राप्त होणार नाही. अनेक लोक म्हणतात आम्ही इतक्या दिवसांपासून नाम घेतो आहे, परंतु अजून आम्हाला भगवंताची प्राप्ती नाही. समर्थांनी स्वतः लिहून ठेवलेला आहे की 13 कोटी रामनामाचा जप, 13 कोटी रामनामाचा जप जो कोणी करेल त्याला प्रत्यक्ष रामराया दर्शन देतील. मग असं असताना 13 कोटी जप झाल्यानंतरही जर रामनामाचं जर आम्हाला दर्शन झालं नाही तर काय म्हणावं? त्याचं उत्तर सोपं आहे. त्याचं उत्तर इथे समर्थ देत आहेत की जिथे अनुताप आहे, जिथे अनुताप आहे, पश्चाताप आहे आणि जिथे उपरती आहे त्या ठिकाणी भगवंताचं नाम हे अधिक पुण्यकारक आहे. उपरती होणे याचा अर्थ आपण केलेल्या कर्माबद्दल वैराग्य निर्माण करणं. आजपर्यंत आपण मोहात पडलो होतो, मायेमध्ये अडकलो होतो, आता त्याबद्दल वैराग्य निर्माण झालेलं आहे, त्याला म्हणतात उपरती होणे. पण वैराग्याबरोबर अनुतापही आवश्यक आहे. याचा अर्थ पश्चाताप आवश्यक आहे. नाहीतर मनुष्य एखादं कर्म करतो आणि केल्यानंतर भगवंताचं नाम घेतो आणि पुन्हा कर्म करायला मोकळा प्रवृत्त होतो. त्याने पुन्हा त्या गोष्टी घडत राहतील, त्याने भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात पहिले वैराग्य आणि त्यामागे अनुताप आहे. त्या अनुतापामुळेच वाल्याचा वाल्या कोळी झालेला आहे. नुसतं वैराग्य निर्माण झालं की घरच्या लोकांनी सांगितलं की तुझ्या या पापाच्या वाट्याला आम्ही राहणार नाही, तू आमचं पोट भरण्यासाठी काय करायचं ते कर, पण आमचं पोट भर. पण भगवंताने जर सांगितलं आहे की तुम्ही कर्म करता, त्या कर्मामागचं फळ हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. एक कर्म करून त्याचं फळ दुसरा भोगत नाही, ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. आणि सुखासाठी मग असं असताना घरच्या लोकांसाठी आम्ही त्यांच्या सुखासाठी केलेली धडपड आणि त्यांच्यासाठी केलेल्या धडपडीमध्ये घडलेलं पाप हे कर्माचं फळ कोणाला हो? घरच्या लोकांनी की तुम्हाला? शास्त्र असं सांगते की जो कर्म करतो त्याचं फळ त्यालाच मिळते, घरच्या लोकांना नाही. म्हणून आपण कर्म करत असताना आमच्या हातून सत्कर्म घडलं पाहिजे. आणि कोणासाठी करायचं नाही तर ते अनुतापातून करायचं आहे. आपल्या षटकर्मामध्ये एक प्रायश्चित्त कर्म आहे की आमच्याकडून चूक घडली की आपण क्षमा मागतो, आमचं अंतःकरण शुद्ध होते. प्रायश्चित्त घडल्यानंतर सुद्धा एखादी गोष्ट आपल्याकडनं चूक घडली असेल तर त्याचा पश्चाताप होतो. आपण हे केलेलं चुकलं आहे आणि पुन्हा अशी चूक होऊ नये असा दृढ संकल्प करतो आणि मग भगवत नामाला लागतो. हे छोटं सूत्र आहे, फार मोठं नाही आहे, पण फार महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतायत उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरले ताप. पाप कर्म करणारा असला तरी सुद्धा ते रामनामाने तरून जातो. रामनामे वाल्मिक तरला, उठाट उठे म्हटलं, सहज तरला तर केव्हा तरेल? जेव्हा त्याच्या अंतःकरणात उपरती असेल आणि जेव्हा त्याच्या अंतःकरणात अनुताप असेल, म्हणजे वैराग्य आणि पश्चाताप या दोघांचा संगम झाल्याशिवाय तो सहजतेने तरणार नाही. म्हणून इथे म्हटलं आहे तेथे कैचे उरले ताप, देहांत तपे पुण्यरूप. म्हणजे देहाचा अंत होईपर्यंत तप करेल, इतकं कठोर तप की त्याच्यापेक्षा मरणाच्या यातना सुद्धा कमी. देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. आता विज्ञान सुद्धा म्हणते की एखाद्या गृहस्थाने 12 वर्ष जर एखादी कृती केली असेल, 12 वर्षापूर्वीचा जो आहे तो बदललेला असतो. त्याच्या प्रत्येक गोष्टी 12 वर्षानंतर बदलत असतात. जन्म झालेला मुलगा पहा, त्याच्यानंतर 12 वर्षानंतर त्याला पहा, त्याचं रूप बदलतं. त्याच्यानंतर पुढे 12 वर्ष पहा, ते सुद्धा बदलतं. त्यानंतर पुढच्या त्याच्या 12 वर्षाचं रूप पहा, पूर्णपणे बदललेलं असतं. बाह्यरूप बदलते तसे अंतर्रूप सुद्धा बदलत असते. बाह्यरूप निसर्गानुसार वयानुसार बदलते,
आणि अंतःकरण बदलते ते तुमच्या तपानुसार, म्हणून तपाचे 12 वर्ष मानलेली आहेत. अशा प्रकारच्या 12 वर्षांच्या तपाने वाल्मिक ऋषी पूर्णपणे बदललेले आहेत. ते आता वाल्या राहिलेले नाहीत, तर वाल्याचा वाल्मिकी झालेले आहेत. म्हणून समर्थ इथे म्हणतात, अशा प्रकारे वारुळास वाल्मिक बोलीजे. वारुळाला वाल्मिक असे म्हणतात, कारण त्यात बारीक बारीक वाटा असतात मुंग्या जाण्यासाठी. त्यांनी अशा प्रकारचं वारूळ झालं मुंग्यांचं, उठले नाही ते. म्हणजे की एवढी कठोर तपस्या होती, कल्पना करा. आमच्या तपस्येचा आम्ही विचार केला तर आमचे तपच नाही आहेत. उपासना जर आपण करायला बसलो असेल तर 2 दिवसांनी ती बंद पडते. महिनाभर कर म्हटलं तर महिन्यात 4 दिवस आपण त्याला खाडा देतो, कुठेतरी त्याला फाटा दिला जातो. कारण कोणतरी येतं आपल्याकडं, नाही तर आपल्या कामामध्ये खंड पडतो. ती कुठलीही गोष्ट असो, अभ्यासासाठी असो, आरोग्याच्या संदर्भात असो, आध्यात्मिक असो, एखादी कृती सतत करणे यासाठी मनाचे धैर्य लागते. आणि ते मनाचं धैर्य ज्याच्याकडे आहे तोच खऱ्या निष्ठेने काम करू शकतो. म्हणून समर्थ इथे म्हणतायत, अशा प्रकारे ते वाल्मिक ऋषी होते. वारुळास वाल्मिक बोलीजे, म्हणून वाल्मिक नाम साजे. जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे. अनेक तपस्वी होऊन गेले. तपस्व्यांच्या अंतःकरणामध्ये वाल्मिकींनी केलेल्या तपस्येचं केवळ चित्र जरी उभं राहिलं तरी त्यामुळे त्यांचं हृदय सुद्धा पिळवटून जाईल. कारण इतकी घोर तपस्या त्यांनी केलेली आहे. जो तापसान माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, म्हणून ते तापस्यामध्ये श्रेष्ठ आहे. जो तापसान माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. वाल्मिकी रामायण उघडा, एक एक शब्द समजून घ्या. किती स्पष्टता आणि सुस्पष्टता त्यांच्या आचरणात आहे हे लक्षात येते. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधकांना सदृढ करी. साधकांना सदृढ करण्याचं काम निष्ठावंत असे असलेले ऋषी करतात. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. वाल्मिक ऋषींना समर्थ म्हणतात आहे की हे सामान्य ऋषी नाही आहेत. या ऋषींनी फार मोठी तपस्या केली, प्रत्यक्ष रामरायांना प्रगट केलं आणि त्यांच्या हातून जे लिहिलं गेलं ते विधी विधान ठरलं. अशा प्रकारे वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हास कैची रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. किती सुंदर ओव्या आहे तो. जगाच्या पाठीवर वाल्मिक ऋषींनी जे केलेलं जे कार्य आहे ते अलौकिक आहे, असामान्य आहे. साधं रामायणाची कथा जेव्हा आपल्याला टीव्हीवर दाखवली होती त्यावेळेस आबालवृद्ध वेडे होऊन पाहत होते. पहिल्यांदा त्या काळामध्ये कुठलंही काम बाजूला टाकत होते, फक्त श्रीराम इतके प्रिय झाले होते हृदयांमध्ये सगळ्यांच्या की त्या टीव्हीच्या निमित्ताने सगळे लोक वेडे झाले होते. म्हणून समर्थ म्हणता आहेत की ही रामकथा आम्हाला आता नाही तर तेव्हा कळली, ती वाल्मिक ऋषींमुळे. म्हणून ते आमच्यासाठी थोर आहेत. रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. रघुनाथ कीर्ती प्रगट केली म्हणजे रघुनाथाची कीर्ती सर्वांना सांगितली. काय होईल त्याने, तर समर्थ म्हणतात तेने तयाची महिमा वाढली. कोणाची महिमा वाढली, रामरायांची की तुमची? तर तुमची वाढली, आपली वाढली. रामरायांची महिमा तर अगाधच आहे हो. पण जो सांगेल तोही मोठा होईल आणि ज्याच्याबद्दल सांगतो आहे तोही मोठा होईल आणि सांगणाराही मोठा होईल. रामकथा सांगता सांगता रामरूप होता येते. परमपूज्य डोंगरे महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. त्यांची रामकथा ऐकण्यासाठी अलोट गर्दी होत असे. रामकथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी, हे समर्थांचं वचन परमपूज्य डोंगरे महाराजांनी सार्थक केलेलं आहे.
कारण त्यांच्या मुखातून रामकथा ऐकण्यासाठी आबालवृद्ध धावत होते आणि अशा प्रकारे सांगत होते की प्रत्यक्ष रामचंद्र एवढे महान होते की ज्यांची कीर्ती ऐकून मनुष्य धन्य होईल आणि सांगणाराही धन्य होईल. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, म्हणजे श्रोताही श्रीराम होतील आणि वक्ताही श्रीरामच होतील. म्हणून समर्थ म्हणतात, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. भक्त मंडळी सुखी झाली कशाने? श्रवणाने. कोणाच्या? रामकथेच्या. केवळ रामनामांच्या महतीमुळे भक्त मंडळी धन्य झाली. रामरक्षा आपण नेहमी वाचतो. रामरक्षेतील एक एक चरण पहा. या प्रत्येक चरणामध्ये रामाची महती गायलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उभारिला बहुत लोक. या जगाच्या पाठीवर असा कोणीही शिल्लक नाही राहणार. जो रामकथा गाईल तो रामरूप होईल. जो रामकथा श्रवण करील श्रद्धेने तो रामरूप होईल. म्हणून रामाचे भजन हेची माझे ध्यान. म्हणून समर्थ म्हणतायत, रामाचं भजन हेच माझं भजन आहे आणि हेच माझं ध्यान आहे. मी काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो. रामे विन जितकी आस, तितकी जाणावी नैराश. रामे रंगी रंगले मन, रामाच्या रंगामध्ये आपलं मन रमलं पाहिजे. नाम श्रीराम सुंदर, ध्याती उमा महेश्वर. सिंहासनी रघुवीर, अंकी सीता शोभिली. लक्ष्मण महावीर, भरत शत्रुघ्न धीर. हनुमंत जोडी कर, देवर्षी गायला. अशा प्रकारे श्रीरामांचं वर्णन प्रत्यक्ष शिवानी ऐकलेलं आहे. म्हणून रामकथा आयुष्यात एकदा तरी श्रेष्ठ पुरुषाच्या मुखातून ऐकावी आणि निष्ठेने आयुष्यभर वाचावी. त्यामुळे आपलं जीवन धन्य होईल. कारण रामांसारखं, श्रीरामांसारखं आपल्याला होणे आहे आणि रामांसारखं आपल्याला करणे आहे. जो रामरूप होईल त्याचं जीवन धन्य होईल. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार. त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. समर्थ म्हणतायत, रघुनाथाचा जो कोणी भक्त असेल ते सगळे थोरच आहेत. अशा सगळ्या भक्तांचा महिमा अपरंपार आहे आणि त्या अशा थोर असलेल्या रामाच्या भक्ताचा मी किंकर म्हणजे मी दास आहे, रामदास आहे, असं समर्थ म्हणतायत. अशा प्रकारे समर्थांनी वाल्मिक ऋषींचं वर्णन केलेलं आहे. प्रत्यक्ष रघुवंश कसा होता याचं वर्णन पुढच्या समासात समर्थ आपल्याला सांगणार आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिक स्तवन निरूपणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.